नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहात 20 डंका पैसा पुढा आणि आपल्या विशेष बिझनेस बुलेटिन मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. देश विदेशातील अर्थव्यवस्था, कर व्यवस्था, गुंतवणूक, शेअर बाजार आणि आपल्या खिशावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेध आपण या बुलेटिन मध्ये घेत असतो. आजच्या भागातील पहिली आणि प्रत्येक करदात्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. आयकर विवरणपत्र म्हणजेच ITR भरण्याची अंतिम मुदत आता अवघ्या 6 दिवसांवर येऊन ठेपली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 यासाठी ज्या करदात्यांचे टॅक्स ऑडिट आवश्यक नाही त्यांच्यासाठी 31 जुलै 2026 ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत वाट न पाहता शक्य तितक्या लवकर रिटर्न दाखल करण्याचे आवाहन आयकर विभागाने केले आहे. दरवर्षी अनेक करदाते अंतिम 1-2 दिवसात ITR भरण्याचा प्रयत्न करतात, मात्र त्याच वेळात ई फायलिंग पोर्टलवर मोठा ताण येत असल्याने लॉगिंग, OTP, बँक खात्यांचे व्हॅलिडेशन किंवा आधार पॅन पडताळणीसारख्या तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे वेळेत सर्व माहिती भरून देखील अंतिम मुदत चुकण्याचा धोका असतो. यावर्षी बहुतांश पगारदार कर्मचाऱ्यांसाठी फॉर्म 16, TDS आणि इतर काही माहिती प्रीफिल्ड स्वरूपात उपलब्ध आहे, मात्र ती माहिती अचूक आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. विशेषतः एकापेक्षा जास्त बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंड, FD वरील व्याज आणि फ्रीलान्स उत्पन्न असलेल्या करदात्यांना देखील सर्व उत्पन्नाची योग्य नोंद करणे गरजेचे आहे. 31 जुलै पर्यंत ITR भरला नाही तर काय होणार? अशा वेळी आयकर कायद्याच्या कलम 139(4) अंतर्गत 31 डिसेंबर 2026 पर्यंत बिलेटेड रिटर्न दाखल करता येतो, मात्र त्यासाठी किंमत मोजावी लागते. विलंब झाल्यास 5,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो. वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असल्यास हा दंड 1,000 रुपयांपर्यंत मर्यादित राहतो. याशिवाय कराची थकबाकी असल्यास त्यावर व्याज देखील आकारले जाते. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रिफंड. अनेकांच्या पगारातून, FD वरील व्याजातून अतिरिक्त TDS कापला जातो. हा परतावा मिळवण्यासाठी ITR दाखल करणे अनिवार्य असते. उशिरा रिटर्न भरल्यास रिफंडला देखील विलंब होऊ शकतो. ITR भरताना चुकीचा फॉर्म निवडणे, बँक खात्याची माहिती चुकीची भरणे, सर्व उत्पन्न नमूद न करणे किंवा ई व्हेरिफिकेशन विसरणे या सर्वसामान्य चुका टाळणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ई व्हेरिफिकेशन शिवाय रिटर्न वैध मानले जात नाही. तज्ञांच्या मते रिटर्न दाखल करण्यापूर्वी फॉर्म 16, AIS, फॉर्म 26, AS, बँक स्टेटमेंट आणि गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रांची पुन्हा एकदा पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आज आयकर विभाग कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अॅनालिटिक्सच्या मदतीने आर्थिक व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवत आहे. त्यामुळे चुकीची माहिती देणे किंवा उत्पन्न लपवणे आता अधिक कठीण होऊन झालं आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच ITR दाखल करा. काही मिनिटाची दक्षता दंड, व्याज आणि अनावश्यक अडचणीपासून तुमची बचत करू शकते. आणि आता कर व्यवस्थेच्या या महत्त्वाच्या अपडेट नंतर वळूया गुंतवणूकदारांसाठी अत्यंत दिलासादायक बातमीकडे. गेल्या काही आठवड्यातील घसरणीनंतर सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये पुन्हा तेजी दिसून येत आहे. मागील आठवड्यात सोन्याच्या दरात सुमारे 1,700 प्रति 10 ग्राम तर चांदीच्या किमतीमध्ये देखील लक्षणीय वाढ ही नोंदवण्यात आली. देशांतर्गत MCX वर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक संकेत यामुळे मौल्यवान धातूंच्या खरेदीमध्ये पुन्हा एकदा चढ हा पाहायला मिळत आहे. या तेजीमागे अनेक जागतिक कारणे आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, डॉलरमधील चढ उतार, विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून वाढलेली सोन्याची खरेदी आणि पश्चिम आशियातील भूराजकीय तणाव यामुळे गुंतवणूकदारांचा सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे कल हा वाढला आहे. याचबरोबर चांदीला देखील औद्योगिक मागणीचा मोठा आधार मिळत आहे. सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रॉनिक वाहने, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर या उद्योगात चांदीचा वापर सातत्याने वाढत असल्याने तिचा दीर्घकालीन मागणीबाबत देखील सकारात्मक चित्र निर्माण होत आहे. मात्र बाजारातील तेजी पाहून घाईघाईने मोठी गुंतवणूक करणे योग्य ठरणार नाही, असा सल्ला तज्ज्ञ देत आहे. टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणं, गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्युअल फंड सारख्या पर्यायांचा विचार करणं आणि दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणं हे अधिक फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओपैकी सुमारे 10 ते 15% हिस्सा सोन्यात किंवा सोन्यावर आधारित गुंतवणूक साधनांमध्ये ठेवणे संतुलित धोरण मानले जाते. या पुढील काळात अमेरिकेचे व्याजदर, डॉलरची दिशा, जागतिक महागाई आणि पश्चिम आशियातील घडामोडी यावर सोनं आणि चांदी यांच्या किमती मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहेत. त्यामुळे बाजारातील चढ उतारांपेक्षा शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर देणं अधिक महत्त्वाचं ठरेल. आणि आता जागतिक घडामोडींचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावर कसा होतोय हे दाखवणाऱ्या पुढील महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून
त्याचा फटका आता भारतातील शीतपेय बाजाराला देखील बसू लागला आहे. डाएट कोकच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या अॅल्युमिनियम कॅन्सचा तुटवडा निर्माण झाल्याने कंपनीने भारतात डाएट कोकच्या किमतीत 10% अधिकची वाढ केली आहे. पूर्वी 300 मिलीलिटरचा कॅन सुमारे 40 रुपयांमध्ये मिळत होता. आता 330 मिलीलिटरचा कॅन सुमारे 50 मध्ये विकला जात आहे. आकार वाढला असला तरी प्रति मिलीमीटरच्या हिशोबाने ग्राहकांना अधिक किंमत ही मोजावी लागत आहे. या दरवाढीमागे होर्मुझ समुद्रधुनीवरील तणावामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी हे प्रमुख कारण मानले जाते. वाहतूक, विमा आणि आयात खर्च वाढल्याने उत्पादन खर्च देखील वाढला असून त्याचा थेट परिणाम ग्राहकांवर झाला आहे. अर्थतज्ञांच्या मते जागतिक संघर्षाचा काळ हा केवळ कच्च्या तेलावरती परिणाम करणारा नाही, तर धातू, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक्स आणि दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू याच्या किमती देखील वाढणार आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात जागतिक पुरवठा साखळीतील घडामोडींवर उद्योग आणि ग्राहक या दोघांचं देखील लक्ष लागणार आहे. आणि आता लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्वाची अपडेट. 8व्या वेतन आयोगाच्या कामकाजाला आता वेग आला आहे. आयोगाने 7 आणि 10 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्लीत विविध कर्मचारी संघटना, महासंघ आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रतिनिधींशी सल्लामसलत करण्याचं नियोजन केलं आहे. अंतिम शिफारशी तयार करण्यापूर्वी विविध भागधारकांची मते जाणून घेण्यासाठी या बैठका महत्त्वाच्या मानल्या जातात. ज्या कर्मचारी संघटनांनी आयोगाकडे मेमोरेंडम सादर केले आहेत मात्र अद्याप प्रत्यक्ष चर्चा झालेली नाही, त्यांनाच या बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. अशा संघटनांना 31 जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीत किमान वेतन, फिटमेंट फॅक्टर, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय सुविधा, पदोन्नती आणि निवृत्ती वेतन यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरणाऱ्या वेतनवाढीच्या आकड्यांना किंवा फिटमेंट फॅक्टरच्या दाव्यांना अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. आयोगाने अंतिम शिफारसी जाहीर केलेल्या नसल्याने अशा अपृष्ठ माहितीवर विश्वास ठेवू नये असे तज्ज्ञांचं मत आहे. अर्थतज्ञांच्या मते वेतन आयोग याचा परिणाम केवळ सरकारी कर्मचाऱ्यापुरता मर्यादित राहत नाही. वेतनवाढीमुळे ग्राहक खर्च वाढतो. वाहन, गृहनिर्माण, बँकिंग आणि किरकोळ बाजाराला देखील मोठी चालना मिळते. मात्र सरकारवरील आर्थिक भार लक्षात घेऊन अंतिम निर्णय हा घेतला जातो. त्यामुळे सध्या आयोगाच्या बैठका सुरू झाल्या तरी अंतिम निर्णयासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आजच्या पैसा पुराणमध्ये आपण पाहिलं ITR भरण्याची अंतिम मुदत आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे दंड, व्याज आणि रिफंड मधील विलंब टाळण्यासाठी वेळेत रिटर्न दाखल करणं आवश्यक आहे. गेल्या आठवड्यात सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये पुन्हा तेजी दिसली. मात्र तज्ज्ञांनी दीर्घकालीन आणि टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. इराण-इस्रायल संघर्षामुळे जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला असून त्याचा फटका आता डाएट कोकच्या किमतींना देखील बसला आहे. तर 8व्या वेतन आयोगाच्या कामकाजाला वेग आला असला तरी वेतनवाढीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आजच्या पैसा पुराणमध्ये इतकेच. आपण पाहत होतात बीज डंका. अशाच महत्वाच्या बिझनेस आणि अर्थजगताशी संबंधित घडामोडींसाठी बीज डंकाला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.